नमस्कार सर्वांना, सत्यम मुंडे JK या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। चला तर आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण। स्वर व्यंजन यांची व्याख्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर स्वराची व्याख्या जर करायची असेल तर व्याख्या काय आहे स्वराची? ओठांच्या एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात। ही झाली स्वराची व्याख्या। तर काय म्हणता येईल? स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवलेला नसतो। स्वरादी याची व्याख्या काय आहे? तर स्वरादी याची व्याख्या आहे, अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णाच्या अगोदर स्वर येतो म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात। स्वरादी म्हणजे स्वर आहे, आदी म्हणजे आरंभ ज्याचा असा वर्ण। तर एकूण स्वर किती आहेत? 14। स्वर किती आहेत? 14। आणि स्वरादी किती आहेत? 2। स्वर आहेत 14 आणि स्वरादी आहेत 2 आणि व्यंजन आहेत 34। व्यंजने 34 व्याख्या पाहूया। व्यंजने तर मराठीमध्ये व्यंजन किती आहेत? एकूण 34 व्यंजने आहेत 34। तर व्यंजनाची व्याख्या काय आहे? ज्याचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने असे म्हणतात। ज्या वर्णाचा उच्चार स्वरांच्या सहाय्या वाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने असे म्हणतात। तर स्वर किती आहेत? 14 स्वराशिवाय व्यंजनाचा उच्चार करता येत नाही त्यांना काय म्हणता येईल? व्यंजने। मग स्वर 14 आहेत, स्वरादी 2 आहेत आणि व्यंजने 34 आहेत आणि विशेष संयुक्त स्वर जे आहेत का ते आहेत 2। विशेष संयुक्त स्वर ते पण आहेत 2। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल। थँक्यू, धन्यवाद। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण स्वराचे प्रकार पाहणार आहोत। थँक्यू।